परभणीच्या आर पेट्रोल पंपाबाहेर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। रस्त्यावरती रांगा लागल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे। पेट्रोल डिझेलचा तुटवडा जाणवतोय। महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रांगा लागतायत अक्षरशः गाड्यांच्या सुद्धा। आणि पेट्रोलसाठी कॅन घेऊन परभणीच्या आर पेट्रोल पंपाबाहेर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या ज्या काही रांगा लागल्यात त्या पंपापासून ते अगदी रस्त्यापर्यंत कित्येक किलोमीटरपर्यंत या रांगा गेल्या आहेत आणि त्यामुळेच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे। पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या गाड्यांची गर्दी ही रस्त्यावरती झाली आणि त्यामुळेच परभणीच्या आर पेट्रोल पंपाच्या बाहेर ही अशी वाहतूक कोंडी झाली। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी आलेल्या गाड्यांच्या रांगा लागल्यामुळे मी सध्या परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या भारत पेट्रोल पंपाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती परभणी शहरातली विस्कळीत झालेली आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघताय की ही शहरातून येणारी ट्रॅफिक आहे आणि गेल्या अनेक वेळापासून वाहनं जे आहेत ते रस्त्यावरती थांबल्यामुळे ही ट्रॅफिक लागलेली आहे। एकाच कडेकरनं सगळी जी वाहतूक आहे ती सुरू असल्यामुळे हा सगळा जो आहे तो ट्रॅफिक जी आहे ती तुंबलेली आहे आणि त्यामुळं नागरिकांकडून या संदर्भात संताप व्यक्त केला जातो। दुसरीकडे या ठिकाणी कुठलाही पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात अजून झालेला नाहीये। प्रशासन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडा, TV9 मराठी, परभणी। वाशिममध्ये सुद्धा डिझेलसाठी रात्रभरापासून हजारो शेतकरी पेट्रोल पंपावरती तात्काळत उभे होते। जळगावमध्ये सुद्धा सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर नागरिकांच्या रांगा कायम आहेत। तर वाशिममध्ये पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना तिथेच बसून नाश्ता करावा लागला। रात्रभर मुक्काम केलेल्या शेतकऱ्यांसाठी पेट्रोल पंप मालकाकडून सकाळी चहा आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली। ही 3 दृश्य आहेत। वाशिममध्ये डिझेलसाठी रात्रभरापासून कॅन घेऊन लोक रांगा लावून बसलेले होते। जळगावात सुद्धा तिसऱ्या दिवशी रांगा लागल्या तर वाशिममध्ये पंपावरती पेट्रोल पंप चालकांना चहा नाश्त्याची सोय केली। जळगावमध्ये डिझेल अभावी 500 मालवाहू वाहनं एकाच जागी उभी आहेत। डिझेल तुटवड्याचा ट्रान्सपोर्ट व्यवसायावरती मोठा परिणाम झालेला आहे। डिझेल अभावी दररोज होणारी 4 कोटींची उलाढाल त्यामुळे ठप्प झाली आहे। जळगावमध्ये डिझेलचा तुटवडा आणि त्याचा परिणाम दिसतोय। वाहतूक करणारी ही सगळी वाहनं डिझेल नसल्यामुळे जागच्या जागी उभी आहेत। त्यामुळे डिझेल अभावी दररोज होणारी 400 कोटींची उलाढाल त्यामुळे ठप्प झाली आहे। 500 मालवाहू वाहनं एकाच जागी थांबली आहेत डिझेल अभावी। तर बुलढाण्यामधलं एक महत्त्वाची बातमी, डिझेल मिळत नाही त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत। बुलढाणा मलकापूर महामार्गावरती शेतकऱ्यांनी त्यामुळे रास्ता रोको केलाय। बुलढाणा मलकापूर वाहतूक अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे। जमीन मशागतीच्या दिवसामध्ये डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय आणि रास्ता रोको केलाय। पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत, आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत।